Let's have a quick revision for the level for classification and adaptation. Chapter number one. What is adaptation? Gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms, which help them to adjust to their surroundings. Some changes are called adaptation. Adaptation म्हणजे ते चेंजेस जे आपल्या बॉडी पार्ट्स मध्ये घडतात ग्रॅज्युअली म्हणजे स्लोली हळूहळू घडतात आणि आपल्या बिहेवियर मध्ये सुद्धा टू हेल्प अस टू ऍडजस्ट टू द सराउंडिंग्स आसपासच्या वातावरणाशी स्वतःला ऍडजस्ट करण्यासाठी जे चेंजेस घडतात त्याला आपण अडॅप्टेशन असं म्हणतो. ओके, तर ह्या चॅप्टर मध्ये two types of adaptation आहे. Adaptation in plants and adaptation in animals. तर adaptation in aquatic plants, adaptation in desert plants, adaptation in plants of snowy region, adaptation in grassland plants, adaptation in ingestion of plants. ठीक आहे, आज आपण adaptation of plants कव्हर करूया. Adaptation in aquatic plants. So first point is they are firmly rooted and they are body flora. Okay. Some plants they are firmly rooted म्हणजे त्यांचे रूट्स असे जमिनीत असतात आणि पाणी असतात आणि ते पाण्याच्या वरती असतात. ओके, आणि त्यांची बॉडी फ्लोट होते. त्यांची बॉडी म्हणजे त्यांचे स्टेम आणि लीव्स आणि फ्लावर्स ते फ्लोट होतात. ओके, फॉर एक्झाम्पल लोटस. Some plants completely float on water. Roots not anchored. Not anchored म्हणजे जमिनीला जोडलेले नाही आहे. ते floating roots. For example, this plant. Leaves and stems are covered with waxy layer. आता ह्यांच्या स्टेम्सला आणि लीव्सला वॅक्सी लेअर असतो कारण त्याच्यावरती पाणी थांबायला लागतं, त्यामुळे ते वॅक्सी लेअर असतो. सो यू कॅन राईट दिस आन्सर. Thin and slender leaves like ribbon to withstand current water. तर त्यांचे लीव्स थिन आणि स्लेंडर असतात, एखाद्या रिबन सारखे पातळ असतात, कारण जेव्हा लाटा येतात तर ते विथस्टँड करण्यासाठी ते पातळ असतात. Air spaces in the stem and petioles of aquatic plants are useful for floating in water. तर त्यांच्यात जे हॉलो असतं, हॉलो म्हणजे एअर स्पेसेस, जे हवा असते त्या स्टेम्स मध्ये हवा जाण्यासाठी, आणि पेटिओल्स, तर ह्या प्लांट्सच्या एअर स्पेसेसमुळे हे फ्लोट होतात. ओके, कारण हवा असते त्यांच्या स्टेम्स मध्ये, त्यामुळे ते फ्लोट होण्यात हेल्प करतात. ओके, लेट्स सी द नेक्स्ट अडॅप्टेशन. Adaptation in desert plants. Desert plants are leafless or small needles or modified into thorns. They lose very little water by evaporation. पर जे डेझर्टचे प्लांट्स असतात ते लीफलेस असतात, त्यांच्यावर पानं नसतात. ऍक्च्युली पानं का नसतात, तर पानं जर असती तर ते उन्हामुळे सुकून गेली असतात. ओके, सो दे आर लीव्स आर मॉडिफाईड इंटू नीडल्स किंवा थॉर्न. थॉर्न म्हणजे काठी, अशी काठी असतात त्यांच्या स्टेम्प वरती, सो दॅट वॉटर शुड नॉट इव्हॅपोरेट. ओके, नेक्स्ट. The stem stores water and food and is therefore fleshy. तर त्यांची स्टेम अशी जाड असते. ओके, त्याच्या आत जर तुम्ही कापून बघितलं तर असं थिक सबस्टन्स असतं, तर ते त्यांचं जेवण असतं. ओके, त्याच्यात ते लोक पाणी स्टोर करतात आणि जेवण सुद्धा बनवतात. स्टेम्स आर ग्रीन ऍज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस. जर तुम्ही त्यांचे काटे बघितलात ना तर ते ब्लॅक कलरचे किंवा ब्राऊन कलरचे असतील, पण त्यांचे स्टेम्स असतात ना, जे मेन आहे स्टेम, ते ग्रीन कलरचं असतं, कारण त्याच्यात ते लोक जेवण बनवतात फोटोसिंथेसिस या प्रोसेसमुळे. रूट्स पेनिट्रेट डीप टू सर्च वॉटर. त्यांचे रूट्स एकदम खोलपर्यंत जातात पाण्याच्या शोधात. There is a thick layer of waxy substance of stem to avoid loss of water. तर यांच्यावर सुद्धा वॅक्सी सबस्टन्स असतं, कारण मग जेव्हा ऊन लागतं त्या उन्हामुळे हे सुकून जातं कामाने, म्हणून हे कसं वॅक्सी सबस्टन्स असतं. जसं मेन असतं ना त्याला आपण वॅक्स म्हणतो, तर ते सबस्टन्स असतं. ओके, असं. लेट्स, तर हे पॉइंट्स जरी तुम्ही लक्षात ठेवलात ना, तुम्ही आरामात आन्सर लिहू शकता. ओके, दिस पॉइंट्स आर फ्रॉम द टेक्स्ट बुक ओनली. Adaptation in plants of snowy region. बर्फातले प्लांट्स, त्यांचे स्पेसिफिकेशन आपण बघूया कसं या लोकांनी अडॅप्ट केलं. Plants of snowy region mainly include conifers like deodar and pine. तर कॉनिफर्स ह्याच नावाने आपल्याला कोन या शेपचा आठवण येतं. ओके, तर इकडचे सगळे प्लांट्स त्या शेपमध्ये असतात. कोनिकल इन शेप ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस. त्यांचे ब्रांचेस असे खाली पडत असतात, त्यामुळे ते कोनिकल असतात. ओके, कोनिकल शेप प्रिव्हेंट द स्नो फ्रॉम एक्युम्युलेटिंग ऑन द ट्री. आता विचार करा, जर हे ट्री असे गोल असते, ओके, तर त्याच्यावर बर्फ साचले असतात. आता ते कोनिकल आहेत, अशा शेपमध्ये आहेत, त्यामुळे बर्फ असा घसरून जातो त्यांच्यामधून. ओके, एक बाग हेल्प्स द ट्री टू विथस्टँड द कोल्ड. त्यांची जी मेन
ब्रांच असते म्हणजे वाक असतं ते एकदम कडक असतं आणि थिक असतं. ओके, कशाला तर थंडी असते तिकडे बर्फ असतं ते त्याच्या सामोरे जाण्यासाठी एकदम थिक असतं. ओके, सो लेट्स सी द नेक्स्ट अडॅप्टेशन. Adaptation in plants of forest region. जंगलातली झाडं. Trees, shrubs and herbs are found in forest region. तर सगळ्या प्रकारचे झाडं मिळतात फॉरेस्ट रिजन मध्ये. ओके, प्लांट्स कम्पीट अमंग themselves फॉर सनलाइट. कम्पीट म्हणजे ते लोक एकामेकाशी कॉम्पिटिशन करतात की कोण जास्त उंच जाऊ शकतं. कशासाठी तर सनलाइट साठी, उन्हासाठी, ज्याच्यामुळे ते लोक फोटोसिंथेसिस करू शकतात. Hence, trees grow tall for sunlight and climbers and vines grow to great height with support of the trees. तर हे ट्रीज एकदम लांब पर्यंत जातात उंच उंच आणि त्याच्यावरती जे वाईन्स आणि क्लाइंबर्स जे वेली उगतात ना ते सुद्धा या ट्रीजच्या सपोर्टमुळे एकदम वरती हाईट पर्यंत जातात. ओके, स्प्रिंग लाईक टेंड्रिल इज अन एक्झाम्पल ऑफ अडॅप्टेशन. आता स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स म्हणजे असं इज अन एक्झाम्पल ऑफ अडॅप्टेशन. अडॅप्टेशन म्हणजे काय अडॅप्ट केलं तर हे टेंड्रिल्स हे जे क्लाइंबर्स आहेत त्यांना असं सपोर्ट करते. जेव्हा हे क्लाइंबर्स वरती जातात तेव्हा हळूहळू हे स्प्रिंग येतं ना ते जाऊन झाडाला पकडतात सो दॅट इट कॅन सपोर्ट, इट कॅन गेट द सपोर्ट. सो दिस इज अ अडॅप्टेशन. ओके, नेक्स्ट इज अन एक्झाम्पल ऑफ अडॅप्टेशन. अडॅप्टेशन म्हणजे काय अडॅप्ट केलं तर हे टेंड्रिल्स हे जे क्लाइंबर्स आहेत त्यांना असं सपोर्ट. Adaptation in grassland plants. Bushes, grasses are found in grasslands. Okay. तर जे लहान लहान ग्रास असतात किंवा मोठे ग्रासेस असतात, बुशेस असतात, झुडूप, हे सगळे ग्रासलँड्स मध्ये मिळतात. म्हणजे पठार जमिनीवरती, प्लेन लँडवरती हे ग्रासलँड्स, हे सगळे ग्रासेस उगतात. फायबरस रूट्स टू प्रिव्हेंट सॉइल इरोजन. आता पठार आहे, प्लेन आहे, त्यामुळे यांचे रूट्स असे फायबरस आहेत, जाड आहेत. फॉरेस्ट आर डेन्स. Animals hide in these grasses. तर animals सुद्धा या grasses मध्ये जाऊन लपतात. Grasses in cold region are short. Animals like rabbit are found here. तर ह्या grasses जे जिकडे बर्फ पडतो किंवा जिकडे थंड असतात तिकडचे ग्रासेस शॉर्ट असतात आणि जिकडे क्लायमेट बरोबर असतं तिकडचे ग्रासेस एवढे मोठे असतात की त्याच्यात टायगर्स, एलिफंट्स हे सगळे लपू शकतात. ओके, वास्ट मेडोज आर फाउंड इन हिली एरियाज एज वेल एज प्लेन्स. तर हे वास्ट असतात एकदम ग्रासेस, एकदम लांब पर्यंत असतात. अडॅप्टेशन इन इंजेक्शन ऑफ प्लांट्स. तर इंजेक्शन हा प्रोसेस असा आहे की जे प्लांट्स दुसऱ्यांवरती अवलंबून असतात आपलं फोटोसिंथेसिस करण्यासाठी. ओके, प्लांट्स आर अँकर्ड अँड आर ऑटोट्रॉपिक, प्रिपेअर देअर ओन फूड. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, ते लोक स्वतःचं जेवण बनवू शकतात ते प्लांट्स. अँड अँकर्ड म्हणजे त्यांचे रूट समनीतच असतात. प्लांट्स डिपेंडिंग ऑन अदर्स आर कॉल्ड पॅरासिटिक. पॅरासिटिक म्हणजे हे नावावरूनच तुम्ही हे लक्षात ठेवा की पॅरासाइट म्हणजे दुसऱ्या जनावरांवरती किंवा प्लांट्स वरती हे प्लांट्स अवलंबून असतात. Dodder has wire-like stems and does not perform photosynthesis. हा बघा, हा फोटो लावलाय ना, डॉडर प्लांट आहे. हे प्लांट नाही आहे ऍक्च्युली, हे असे धागे धागे सारखे असतात आणि हे पूर्ण झाडावरती जाऊन पसरतात आणि ह्याच झाडापासून ते लोक आपलं पूर्ण जेवण किंवा न्यूट्रिएंट्स हे सगळं त्या प्लांटच्या बेसेल जे मेन त्याचं ब्रांच असतं ना त्या प्लांट वरून ते लोक खेचून घेतात, ते साफ करतात आणि मग त्याच्याने ते लोक अजून अजून ग्रो होतात. ते डू नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. हे येलो कलर टाईप वायर असतात तर त्यांना पानं तर नसतात तर ते लोक फोटोसिंथेसिस करूच नाही शकतात. त्यामुळे ते होस्टलाच खातात, त्याच्यावर ते लोक उगतात त्याच झाडाला ते लोक खातात. इट्स हॉस्टोरियम म्हणजे सकिंग रूट्स ऑब्झॉर्ब फूड फ्रॉम होस्ट ट्रीज. ओके, फंगाय डू नॉट हॅव क्लोरोफिल. क्लोरोफिल म्हणजे ज्याच्यामुळे ग्रीन कलर येतं प्लांट्सला ते फंगाय मध्ये नसतं अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. आता ग्रीन कलर नसतो त्यामुळे ते लोक जेवण बनवू शकत नाही, क्लोरोफिल नाही आहे त्यांच्यामुळे. तर हे प्लांट्स काय करतात, हे लोक आपलं जे जेवण आहे, भाकरी, एखादं फ्रूट असेल किंवा जे पण असंच पडलेलं असेल, मॉइस्ट असेल, त्याच्यावर हे लोक अशा प्रकारे उगतात आणि मग ते पूर्ण त्याच्यावरती ते खातात आणि त्याच्याकडून न्यूट्रिएंट्स घेतात. ओके, प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. तर प्लांट्सला हे सगळं लागतं. आता ज्या प्लांट्सकडे हे सगळं नसतं त्यांच्या सॉइलमध्ये तर ते काय करतात, Venus flytrap, pitcher plant, etc. fulfill their needs for nitrogen by consuming insects. तर हे लोक नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे या इन्सेक्ट्स मधून खेचून घेतात. तर हे झालं अडॅप्टेशन इन प्लांट्स. आय विल explain adaptation in animals in short in our next video. So thank you. Stay connected. Bye.